आता एक महत्त्वाची बातमी, ओबीसी उपसमितीची पहिली बैठक काल पार पडली आणि यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह उपसमितीतील सर्व सदस्य उपस्थित होते। यावेळी बैठकीत छगन भुजबळ आक्रमक झाले। भुजबळांनी आक्षेप घेतल्यानंतर जीआरचं 2 वेळा वाचन करण्यात आलं। कुणबी नोंदींसंबंधी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जीआर सरकारनं काढल्यानंतर त्यावर मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कुणबी नोंदींसंबंधी काढलेल्या जीआरमुळे ओबीसींना फटका बसणार असल्याचं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय। दरम्यान ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी या बैठकीत मांडली। तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुणबीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही, पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसकट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय करणार नाही आणि मराठा समाजामध्ये ज्या कुणबी नोंदी आहे त्यांच्याबद्दलही जो स्पष्टता आहे त्याबद्दलही कुठलाही चुकीचा निर्णय होणार नाही। या समितीचा ओबीसीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचा संपूर्ण विश्वास मुख्यमंत्र्यावर आहे। महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीचा विश्वास देवेंद्र फडणवीसजीवर आहे, त्यामुळं कुठलाही ओबीसीवर अन्याय होणार नाही याचा मला विश्वास आहे। कुणी जर म्हणत असेल मी अमुक मोठा आहे, मी तमुक मोठा आहे, मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो, मी तमुक होतो, अमुक होतो, तर बळी पडून जरंग्यासारख्या वृत्तींना घाबरून कोणी प्रमाणपत्र देऊ नये आणि तेच डर मिटवण्यासाठी आज आम्ही आलो होतो। आणि ते डरच्या संदर्भानं म्हणजे जसं एखादा आजार येतोय शेतीवर पिकावर त्यावेळेस जसं फवारणी केली जाते त्या प्रकारच्या डरची फवारणी आम्ही आज माननीय महसूल मंत्री महोदयांकडून करून घेतलेली आहे। मनोजला हे माहित असायला पाहिजे, मनोज कसं आहे माहित आहे का, मनोज स्वतःचे धंदे जेलचे असतील रे बाबा। अरे रेतीची बरास मोजायचे धंदे सगळ्याचे नसतात, त्याच्यासाठी फुले शाहू आंबेडकर वाचावं लागत असतं रे। त्याच्यामुळं मनोजचे धंदे रेती टिप्पर आणि काय काय असतंय, त्याच्यामुळे त्याला जेलची हवा। मनोजला त्या पोलीस अधिकाऱ्यांना जी मारहाण झाली होती ना त्या प्रकरणाला सोडणार नाहीत आणि कोणतंच प्रकरण ज्याच्यामध्ये हिंसा आहे, ज्याच्यामध्ये एसटी महामंडळातील बसेस फोडलेल्या आहेत, असं एकही प्रकरण गॅरंटी देतो, डंके की चोट पे सांगतो, एक प्रकरण तर मागे घेऊन दाखवू द्या। त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना नावानिशी न्यायालयामध्ये बोलवण्याची विनंती करू।